नमस्कार मंडळी. आजच्या या विश्लेषणात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. बघा, शासनाने 30 एप्रिल 2026 रोजी एक अतिशय महत्त्वाचा असा शासन निर्णय म्हणजेच राजपत्र प्रसिद्ध केलंय. ज्यांच्याकडे वर्ग 2च्या जमिनी आहेत किंवा जे भाडेपट्ट्याने जमीन वापरत आहेत त्यांच्यासाठी खरंच ही एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. या राजपत्रात जमिनीचं वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी काही जबरदस्त सवलती आणि खूप महत्त्वाची अशी मुदतवाढ देण्यात आली आहे. तर या शासन निर्णयाचं आपण एकदम सोप्या भाषेत आणि कलमनिहाय विश्लेषण करणार आहोत. पण त्याआधी तलाठी मित्र या चॅनलवर आपले स्वागत आहे. आमचा उद्देश तलाठी, ग्राम महसूल अधिकारी यांना त्यांचे ऑनलाईन ऑफलाईन कामकाजात मदत करणे आणि शेतकऱ्यांना योग्य माहिती पोहोचवणे हा आहे. नियमित अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल सुरू ठेवा. ते मंडळी, आजच्या या सादरीकरणात आपण काय काय पाहणार आहोत अगदी थोडक्यात सांगतो. आधी आपण या नवीन राजपत्राची प्रस्तावना बघू, मग नियम 2 मधील मुदतवाढ, गृहनिर्माण संस्थांसाठीच्या नवीन सवलती आणि शेवटी वापराविना पडून असलेल्या जमिनींचा नियम आणि अर्जाची नेमकी प्रक्रिया काय आहे हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि मुख्य मुद्द्यापासून, तो म्हणजे प्रस्तावना आणि महत्त्वाचे अपडेट्स. आता हे पहा, महसूल आणि वन विभागाने जारी केलेल्या या अधिकृत अधिसूचनेला महाराष्ट्र जमीन महसूल सुधारणा नियम 2026 असं म्हटलं जातं. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे मूळ नियम हे 2025 चे आहेत. पण झालंय काय की शासनाने या नवीन दुरुस्तीद्वारे नागरिकांना खूप मोठ्या सवलती दिल्या आहेत. विशेषतः ज्यांना आधीच्या अटी थोड्या जाचक किंवा कठीण वाटत होत्या त्यांच्यासाठी हा निर्णय म्हणजे एक मोठा दिलासाच आहे. आता आपण थेट राजपत्रातील नियम 2 कडे वळूया, ज्यामध्ये मुदतवाढीचा आणि इतर काही महत्त्वाच्या बदलांचा उल्लेख आहे. हा बदल खरोखरच खूप महत्त्वाचा आहे बरं का, कारण जमीन रूपांतरणासाठी अर्ज करण्याची जी मुदत आधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत होती ना, ती आता शासनाने चक्क पूर्ण 1 वर्षाने वाढवली आहे. होय, आता नवीन मुदत 31 डिसेंबर 2026 पर्यंत आहे. याचाच अर्थ असा की कागदपत्र गोळा करायला आणि कायदेशीर पूर्तता करायला आता सगळ्यांना पुरेसा आणि उत्तम वेळ मिळणार आहे. मुदतवाढीनंतर आता आपण पाहूया की सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी या नवीन अधिसूचनेत नक्की काय सवलती दिल्या आहेत. तर बघा, जुन्या नियमांमधला जो अनुक्रमांक 4 होता ना, त्यात शासनाने एक अतिशय महत्त्वाचा बदल केलाय. आता हा नियम अशा सहकारी गृहनिर्माण संस्थांना लागू होईल ज्यांच्या जमिनी वर्ग 2 किंवा भाडेपट्ट्यावर आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या संस्था स्वतःहून म्हणजेच स्वयंपुनर्विकास करायला पुढे येत आहेत. थोडक्यात सांगायचं तर स्वयंपुनर्विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने उचललेले हे एक अत्यंत सकारात्मक पाऊल आहे. आणि याचसाठी शासनाने एक नवीन नियम म्हणजेच अनुक्रमांक 4A आणला आहे. हे थोडं लक्ष देऊन ऐका. या नवीन तरतुदीनुसार सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासनाने ज्या जमिनी गृहनिर्माण संस्थांना दिल्या आहेत आणि ज्यांच्या सदनिकांचं म्हणजेच फ्लॅट्सचं चटई क्षेत्र 350 चौरस फूट किंवा त्याहून कमी आहे, त्यांच्यासाठी एक विशेष अशी प्रीमियम योजना शासनाने लागू केली आहे. आता प्रश्न पडतो की या 350 चौरस फुटांच्या फ्लॅटसाठी प्रीमियम नक्की किती भरावा लागेल. तर याचं कॅल्क्युलेशन शासनाने खूप स्पष्ट केलंय. यामध्ये 2 वेगवेगळे टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यातील निकषानुसार चालू वार्षिक मूल्यदर तक्त्यातील दराच्या फक्त 5% एवढीच रक्कम प्रीमियम म्हणून भरावी लागणार आहे. विचार करा, फक्त 5%. आणि उर्वरित प्रकरणांसाठी हा दर 75% राहील. दुर्बल घटकांसाठी ही सवलत म्हणजे खऱ्या अर्थाने एक खूप मोठा आधार आहे. मंडळी, आपण हे सगळे तांत्रिक आणि कायदेशीर मुद्दे अगदी सोप्या भाषेत समजून घेत आहोत. जर तुम्हाला हे विश्लेषण उपयुक्त वाटत असेल ना, तर आत्ताच तलाठी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचं सबस्क्रिप्शन आम्हाला अशीच अचूक आणि महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोचवायला नक्कीच प्रोत्साहन देतं. चला, आता आपल्या पुढच्या मुद्द्याकडे जाऊया, तो म्हणजे वापराविना पडून असलेली जमीन. बऱ्याचदा काय होतं, शासनाने जमीन तर दिलेली असते, पण तिथे काही ना काही कारणामुळे काम सुरूच होऊ शकत नाही. मग यावर उपाय म्हणून नवीन नियम जोडण्यात आला आहे. आता हे नियम कधी लागू होतील? समजा एखादं न्यायालयीन प्रकरण सुरू असेल किंवा नियोजन प्राधिकरणाने अचानक विकास योजनेत म्हणजेच डीपीमध्ये काही बदल केले असतील किंवा अशी कोणतीही कारणं जी जमीनधारकाच्या हातातच नव्हती, तर अशा प्रकरणांसाठी आता शासनाने एक अतिशय स्पष्ट मार्ग मोकळा करून दिला आहे. सवलती तर आपण पाहिल्या, पण आता प्रत्यक्ष अर्जाची नवीन प्रक्रिया कशी असेल ते आपण पटकन समजून घेऊया. या प्रक्रियेत 2 अत्यंत महत्त्वाच्या अटी आहेत. पहिली म्हणजे 10 वर्षांचा नियम. जमीन मंजूर झाल्याच्या तारखेपासून किमान 10 वर्ष पूर्ण झालेली असणं अनिवार्य आहे. आणि दुसरं म्हणजे हमीपत्र.
अर्जदाराला लेखी स्वरूपात हे लिहून द्यावं लागेल की ही जमीन फक्त आणि फक्त त्याच कारणासाठी वापरली जाईल ज्यासाठी ती सुरुवातीला मंजूर करण्यात आली होती. यात आणखी एक अतिशय महत्त्वाची आणि अनिवार्य अट आहे, ती म्हणजे तुमच्याकडे संबंधित नियोजन प्राधिकरणाकडून मिळालेलं बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र म्हणजेच कमेन्समेंट सर्टिफिकेट असणं अत्यंत गरजेचं आहे. लक्षात घ्या, हे प्रमाणपत्र असल्याशिवाय तुमचा कोणताही अर्ज या प्रक्रियेत ग्राह्य धरला जाणार नाही, हे शासनाने इथे स्पष्ट केलं आहे. आता ही फाईल नक्की कशी पुढे जाईल याची थोडक्यात साखळी बघूया. सगळ्यात आधी भोगवटादार जिल्हाधिकाऱ्यांकडे आपला अर्ज सादर करेल. मग जिल्हाधिकारी तो अर्ज स्वतः मंजूर न करता पूर्वपरवानगीसाठी थेट राज्य शासनाकडे पाठवतील. राज्य शासन या अर्जाची पूर्ण पडताळणी करेल आणि योग्य ती कारणे नोंदवून परवानगी देईल किंवा तो अर्ज नाकारेल. परवानगी मिळाल्यावरच जिल्हाधिकारी पुढील प्रक्रिया सुरू करतील. आणि हा या प्रशासकीय प्रक्रियेचा अंतिम टप्पा आहे. राज्य शासनाची एकदा का हिरवी झेंडी मिळाली की मग जिल्हाधिकारी नियमानुसार जो काही प्रीमियम ठरलेला आहे तो आकारतील. आणि या सगळ्या कायदेशीर अटी पूर्ण झाल्यानंतरच त्या जमिनीचं वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये अधिकृतपणे रूपांतर केलं जाईल. अगदी स्पष्ट आणि पारदर्शक अशी ही प्रक्रिया आहे. तर मंडळी, आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आज आपण जे काही पाहिलं त्याची पटकन उजळणी करूया, म्हणजे मुख्य मुद्दे तुमच्या कायम लक्षात राहतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्ज करण्याची मुदत आता 31 डिसेंबर 2026 पर्यंत वाढवली आहे. त्यानंतर 350 स्क्वेअर फूटच्या दुर्बल घटक गृहनिर्माण संस्थांसाठी 5% आणि 75% असे नवीन प्रीमियम दर लागू झाले आहेत. आणि शेवटचं म्हणजे ज्या जमिनी 10 वर्षांपेक्षा जास्त काळ कायदेशीर अडचणींमुळे पडून होत्या त्यांच्यासाठी आता सीसीच्या आधारे रूपांतरण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही सगळी माहिती तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल अशी मला खात्री आहे. जाता जाता पुन्हा एकदा विनंती करतो की तलाठी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, धन्यवाद. आपले काही प्रश्न असल्यास अथवा सूचना असल्यास कमेंट करायला विसरू नका. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण विश्लेषणात.